नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा मोठा वाटा आहे. चाऱ्याचे रूपांतर उत्तम प्रतीच्या दुधामध्ये करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्या कारणाने दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे उत्तम आहे. पण त्यासाठी त्यांचं संगोपन, त्यांचं व्यवस्थापन आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण का त्यावरतीच अवलंबून तुमचा नफा आहे. तर या संबंधितच आजचा आपला विषय आहे म्हशींमधील प्रजनन व्यवस्थापन. मग हे प्रजनन व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो या संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत स्नातकोत्तर पशुवैद्यक पशुविज्ञान संस्था अकोला येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर महेश कुमार इंगवले सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. नमस्कार. चला तर मग मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की म्हशींमधील प्रजनन व्यवस्थापन ही संकल्पना म्हणजे काय? म्हैस पालन करताना पशुपालक जसे त्याच्या म्हशीला लागणारा चारा यासोबतच म्हशीला लागणारे पशुखाद्य याचे नियोजन करतो. म्हशीला विविध होणारे रोग ते होऊ नये म्हणून त्याला वर्षभरासाठी लसीकरण केले जाते, त्याचे नियोजन करतो व दररोजची म्हशीची होणारी निगा यामध्ये तो व्यस्त असतो. यासोबतच म्हैस विल्यानंतर ती पुन्हा वेळेपर्यंत ही प्रक्रिया एक ठराविक कालावधीमध्ये पूर्ण व्हावी लागते आणि ह्या प्रक्रियेलाच थोडक्यात म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि साधारणपणे म्हैस विल्यानंतर ते पुन्हा विण्यापर्यंतचा कालावधी साधारणपणे सुयोग्य हा 13 ते 14 महिने आहे. म्हैस विल्यानंतर पुन्हा ती 13 ते 14 महिन्यापर्यंत पुन्हा व्याली पाहिजे आणि या 13-14 महिन्याच्या संक्रमण काळामध्ये विविध टप्प्यांमध्ये विविध अवस्थेमध्ये म्हशीच्या विविध गोष्टीमध्ये नियोजन करावं लागतं आणि हेच म्हणजे म्हशीचं प्रजनन व्यवस्थापन होय. अच्छा सर, जसा तुम्ही आता उल्लेख केलात की प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे, तर मग प्रजनन व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबींचं नियोजन करणं खूप आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचं आहे? प्रजनन व्यवस्थापनामध्ये म्हैस विताना घ्यावयाची काळजी, म्हैस विल्यानंतर घ्यावयाची काळजी, यामध्ये प्रामुख्याने म्हशीमधील वार योग्य वेळेत पडतो का नाही, म्हशीमधील गर्भाशय व्यवस्थित पूर्वावस्थेमध्ये येतं का नाही, यानंतर विल्यानंतरचे म्हशीचे खाद्याचे नियोजन, त्यानंतर म्हैस विल्यानंतर पुन्हा योग्य वेळेत माजावर येणे, त्याचे कृत्रिमवेतन करणे, म्हशीमध्ये गाभ आहे का नाही हे गर्भधारणा तपासणे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे गाभण म्हशीच्या अंतिम टप्प्यातील योग्य काळजी घेणे आणि पुन्हा म्हैस विणे. ह्या सर्व टप्प्यामध्ये व्यवस्थितपणे आणि अत्यंत काटेकोरपणे म्हशीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. ह्याच म्हशीच्या प्रजनन व्यवस्थापनामधल्या विविध अवस्था आहे. जसं मी पूर्वी सांगितलं की साधारणपणे 2 वेतातील अंतर हे 13 ते 14 महिने असले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात म्हैस विल्यानंतर साधारणपणे 1.5 महिन्यानंतर किंवा 45 दिवसानंतर ती माजावर आली पाहिजे. माजावर आल्यानंतर समजा तिला 2 कृत्रिमवेतन आपण केले म्हणजे 42 दिवस आणि तो कालावधी 45 दिवसाचा साधारणपणे 90-92 दिवसाचा हा कालावधी म्हणजे म्हैस विल्यानंतर 100 दिवसामध्ये ती गाभण राहिली पाहिजे. म्हशीचा गाभण कालावधी 10 महिने 10 दिवस. एकूणच हा सर्व कालावधी पकडला तर साधारणपणे म्हैस ही विल्यानंतर पुन्हा विण्याच्या मधील कालावधी हा 13 ते 14 महिने येतो. म्हणून 2 वेतातील अंतर हे 13 ते 14 महिने असले पाहिजे आणि म्हैस रेग्युलरली किंवा नियमितपणे 13 ते 14 महिन्याच्या अंतराने विली तरच ती शेतकऱ्याला जास्त उत्पादन देते, त्या म्हशीपासून जास्त वेते मिळतात आणि आपल्याला ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते. बरोबर. पण सर, जसे तुम्ही आम्हाला टप्पे सांगितलेत की नियोजनाच्या ज्या बाबी सांगितल्यात, तर त्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा आहे की म्हैस विताना घेण्याची काळजी. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? कारण का प्रत्येक वेळी कुठल्या पशुपालकाला, शेतकऱ्याला ह्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव असतो आणि त्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते. तर ह्याबाबत तुम्ही काय सांगाल? म्हैस विताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे, कारण ही अवस्था सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. कारण यामध्ये थोडीशी जर चूक झाली तर म्हैस दगावण्याची किंवा रेडकू मरण्याची शक्यता असते. समजा रेडकू मेलं तर म्हैस पुन्हा दूध देण्याची कमी करते किंवा पाना न देणे, ह्या अनेक समस्या पशुपालकासमोर उभारल्या जातात. म्हैस वितानामध्ये साधारणपणे महत्त्वाचे 3 टप्पे आहेत. पहिली अवस्था म्हणजे म्हशीच्या गर्भाशयाचे मुख किंवा तोंड उघडणे. दुसरी अवस्था म्हणजे
जे रेडको आहे ते गर्भाशयातून बाहेर येणे आणि तिसरी जो टप्पा आहे किंवा तिसरी अवस्था आहे विण्याची ती म्हणजे म्हशीचा जो वार आहे तो योग्य वेळेत बाहेर पडणे. ह्या 3 अवस्था म्हैस वितानाच्या आहेत. यासोबतच म्हशीमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी विताना घडतात. एक प्रामुख्यानं जे अवस्था दिसते ते म्हणजे कधीकधी म्हशीच्या गर्भाशयाला पीळ पडतो. ते ही सर्वात घातक अवस्था म्हशीमध्ये साधारण जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये म्हैस विण्याची सर्व लक्षणे दाखवते, परंतु त्या गर्भाशयाचे तोंड उघडलं नसल्यामुळे म्हैस रेडकू बाहेर येऊ शकत नाही आणि त्यामुळे ते जास्त दिवस आत राहील तर रेडकू आतल्या आत मरून जाते आणि म्हशीला सुद्धा किंवा पशुपालकांना अत्यंत काटेकोरपणे विविध अवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जी पहिली अवस्था आहे ती साधारणपणे 8 ते 10 तास दिसते. या अवस्थेमध्ये म्हैस बेचैन राहते, सारखी उठ बस करते. यासाठी म्हशीला चांगल्या जागेवर बांधले पाहिजे, कोरड्या जागेवर आणि जास्त प्रमाणात लक्ष दिले पाहिजे. या अवस्थेमध्ये गर्भाशयाच्या आकुंचन आणि प्रसरणाच्या क्रिया घडत असतात आणि या क्रियेमुळे गर्भाशयाचे जे तोंड आहे ते पूर्ण उघडले जाते आणि म्हैस विण्याच्या दुसऱ्या टप्प्यात जाते. या अवस्थेमध्ये म्हशीच्या ज्या रेडकाच्या बाहेर जी 2 आवरणं असतात ती साधारणपणे एक आवरण फुटलं जातं आणि म्हशीच्या रेडकू जे पुढचे पाय आणि त्याचं तोंड साधारणपणे ह्या योग्य अवस्थेमध्ये योनी मार्गात येऊन थांबलं जातं आणि यासोबतच जे पाणथळ किंवा फुटते त्याच्यामुळे एक योनी मार्गाला थोडासा लुब्रिकेशन होतं आणि आपल्याला रेडकू बाहेर येण्याची प्रक्रिया सुलभ आणि सहजरित्या होऊन जाते. बरेच पशुपालक समजा म्हैस विताना विविध प्रकारचे उपाय केले जातात. समजा रेडकू बाहेर येत नसेल तर त्याला दोर लावून ओढलं जातं. यासोबतच इतर गोष्टीचा वापर करून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यावेळेस म्हशीच्या रेडकाचे किंवा रेडकाचे पुढचे 2 पाय आणि त्याचे जे डोकं आहे हे पुढे असेल तर हीच म्हशीच्या रेडकू बाहेर येण्याची योग्य अवस्था आहे. ही नसेल तर तुम्ही कितीही त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर ते निघत नाही. यामुळे म्हशीच्या रेडकू मृत्यू होण्याची शक्यता राहते. यासोबतच गर्भाशयाला इजा होऊन गर्भाशय फाटणे किंवा इतर विविध अवस्था होऊ शकतात. यामुळे ही स्थिती पाहूनच शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि असा कुठलाही अयोग्य उपचार करून वासरू ओढणे. कारण जसं मी पूर्वी सांगितलं की गर्भाशयाला पीळ पडणे ही एक जशी अवस्था आहे, त्यासोबतच रेडकाची मान वर जाते, कधी कधी खाली जाते, कधी डाव्या बाजूला जाते, कधी पाठीमागच्या बाजूने पाय अडकले जातात. ह्या विविध अवस्था येतात. ह्यामध्ये रेडको अडकण्याची शक्यता असते. हे समजा जर झाला असेल तर पशुवैद्यकाला बोलवून योग्य निदान करून त्याचा रेडको बाहेर काढले पाहिजे. अन्यथा पशुपालकांना फार आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे दुसरी अवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तिसरी जी अवस्था आहे ती म्हशीमध्ये विल्यानंतरचा वार पडणे. ह्या गोष्टी जर पाहिल्या तर म्हैस विताना ह्या साधारणपणे पशुपालकाने काळजी घेतली पाहिजे. जसं तुम्ही आत्ता परत एकदा उल्लेख केलात की आपण आता वितानाची जी काळजी घेणं गरजेचं आहे पशुपालकांसाठी ते तुम्ही आत्ता आम्हाला मार्गदर्शन केलं ते सांगितलं. पण विल्यानंतर पण आपण प्रामुख्याने काळजी घेणं गरजेचं आहे, तर त्याबाबत कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? विल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी विल्यानंतरची सर्वात महत्त्वाची जी अवस्था बाब आहे ती म्हणजे म्हशीचा विल्यानंतर जार पडणे. ही ॲक्च्युली वितानाची तिसरी अवस्था आहे, परंतु साधारणपणे म्हशीचा वार जो आहे तो 80 ते 120 विविध घड्यामध्ये गर्भाशयामध्ये अडकलेला असतो आणि तो सुटावून बाहेर पडण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 तासाचा वेळ लागतो. आणि बरेच पशुपालक हा एवढा वेळ न पाहता तो वार वळून काढण्याचा प्रयत्न करतात किंवा वाराला जड वस्तू अडकवतात. त्याच्यामुळे गर्भाशयामध्ये रक्तस्राव होतो आणि रक्तस्राव न झाल्यामुळं पुन्हा जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाचा दाह होणे, गर्भाशयामध्ये पूस असणे हे विविध आजार म्हशीला होतात. त्यामुळं म्हैस विल्यानंतर कमीत कमी 10 ते 12 तास वार पडण्यासाठी वाट पाहावी. जर वार नाही पडला तर मग त्यावर पशुवैद्यकातर्फे उपचार करून घ्यावे. तर हा कमीत कमी कालावधी शेतकऱ्यांनी पाहिला हवा. यासोबतच
म्हैस विल्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे म्हशीचा जे पहिले दूध असतं त्याला आपण चीक म्हणतो, हा चीक काढणे. बरेच पशुपालक असं समजतात की जोपर्यंत वार पडत नाही तोपर्यंत तो चीक काढत नाहीत, परंतु ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण साधारणपणे विल्यानंतर पहिल्या 2 तासात तो चीक काढून आपल्या नवजात रेडकाला पाजला पाहिजे. कारण त्यातील जे प्रतिजैविक गोष्टी आहेत किंवा जे गुण आहेत ते रेडकाच्या आतड्यातून शोषून घेण्याचे पहिल्या 2 तासामध्ये असतात. त्याच्यामुळे विल्यानंतर वार पडण्याची वाट न पाहता तो पहिल्या 1 ते 2 तासात चीक काढणे आणि रेडकाच्या वजनाच्या 10% हा दिवसातून 2 वेळा विभागून देणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे विल्यानंतर रेडकाला पहिल्या 2 तासात त्याच्या वजनाच्या 10% दिवसातून विभागून 2 वेळा चीक हा पाजलाच पाहिजे. तरच तो चिकातील जे रोगप्रतिकार शक्ती किंवा प्रथिनं आहेत ते मोठ्या आतड्यातून शोषली जातील आणि त्याचा फायदा रेडकाला होईल आणि रेडकाच्या मृत्युकेचे प्रमाण हे कमी होईल. त्याच्यामुळे आणि बरेच पशुपालक काय करतात की वार पडण्याची वाट पाहतात, वार न पडल्यापर्यंत तो चीक काढत नाहीत. हे अत्यंत चुकीचं आहे आणि वार उलट पहिले जे दूध आहे किंवा चीक काढल्यामुळं शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढते आणि वार पडण्यास आणखी मदत होते. त्याच्यामुळे विल्यानंतर ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्ष दिले पाहिजे. बरोबर. पण मग जर म्हैस विल्यानंतर परत जर ती माझावर यायचा जो काळ असतो तो किती असतो आणि त्याबाबत जर आपल्याला व्यवस्थापन करावं लागलं तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो? म्हैस विल्यानंतर आपण जसं पाहिलं की म्हशीचं जार पडणे यासोबतच म्हशीचे चीक काढणे आणि तिसरा जो महत्त्वाचा जो यामधली आणखीन एक जो बाब आहे त्यामध्ये जसं विल्यानंतर जाराचे काही तुकडे गर्भाशयामध्ये राहिलेले असतात, रक्तस्राव झालेला असतो, म्हशीच्या गर्भाशय हे आकुंचन होण्याच्या स्थितीमध्ये प्रक्रिया चालू झालेली असते. तर ही होणाऱ्याचं एक प्रकारचा स्त्राव आहे, तो रक्तमिश्रित लालसर स्त्राव आहे, तो विल्यानंतर साधारणपणे 10 ते 12 दिवसानंतर पडण्यास चालू होते. तो जर गर्भाशयामध्ये अडकून राहिला तर मग त्यामुळे पुन्हा जंतुसंसर्ग होतो, गर्भाशयाचा दाह निर्माण होऊ शकतो आणि म्हशीमध्ये मग विविध प्रकारचे लक्षण दिसतात. जसं म्हशीची भूक कमी होऊन जाते, दूध उत्पादन कमी जाऊन जातं, म्हशीला ताप येतो, जंतुसंसर्ग होतो. तर ही जी रक्तमिश्रितची घाण आहे किंवा त्याला म्हशी म्हणतो, खळमळ म्हणतो काही लोक त्याला, तर ही पडणे साधारणपणे 10-12 दिवसानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पशुपालकांना ही बाब अत्यंत काटेकोरपणे पाहिली पाहिजे की विल्यानंतर 10 दिवसानंतर म्हशीच्या योनिमार्गातून किंवा गर्भाशयातून लाल मिश्रित रक्त बाहेर पडते काय, म्हणजे हे पडत असेल तर हे अत्यंत चांगले आहे आणि नसेल पडेल तर त्यांना पशुवैद्यकाला बोलून त्याच्यावर उपचार करून ती घाण काढून घेतली पाहिजे, जेणेकरून गर्भाशय जे पूर्वावस्थेत यायची प्रक्रिया चालू होते ती चालू होऊन जाते आणि गर्भाशयाचं आकुंचन होईल. साधारणपणे विल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर गर्भाशय पुन्हा पूर्वावस्थेत येतं आणि मग पुन्हा स्त्रीबीजाची वाढ होईल, पुन्हा माझावर येण्याची प्रक्रिया चालू होते. जो मुद्दा तुम्ही विचारला की ह्या विल्याच्या कालावधीनंतर म्हशीचा जास्त खाद्याचे नियोजन करावं लागते, कारण बरीचशी ऊर्जा ही दूध निर्मितीसाठी जाते. जे स्वतःची ऊर्जा विण्यामध्ये खर्च झाले असते ते स्वतःची ऊर्जा शरीराला घ्यावी लागते पोषक तत्वे. त्याच्यामुळे म्हशीला जो आहार आहे तो संतुलित आहार दिला पाहिजे, याच्यामध्ये प्रथिनाचे योग्य प्रमाण असलं पाहिजे, कार्बोहायड्रेट असले पाहिजे, खनिज मिश्रणाचा पुरवठा केला पाहिजे. हे सर्व जर केलं तर म्हैस साधारणपणे म्हणजे म्हशीच्या खाद्याचे नियोजन, म्हशीचे योग्य संगोपन केले तर म्हैस साधारणपणे विल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर माझावर येते. जर म्हैस समजा 45-50 दिवसानंतर किंवा 2 महिन्यानंतर माझावर येत नसेल तर या कुठल्या तर गोष्टीचा आपल्यामध्ये अभाव आहे किंवा माझाचे निदान आपल्याकडून योग्य रीतीने होत नाही हे असं लक्षात घ्यावं आणि त्याची काळजी घ्यावी. बरोबर. जर प्रजनन क्षमता योग्य राखायची असेल तर जसं मी पूर्वी सांगितलं की म्हैस विल्यानंतर 40-45 दिवसानंतर माझावर आली पाहिजे. जर ती येत नसेल तर त्यासाठी उपचार करून ती माझावर आणण्याची औषधी दिली पाहिजे किंवा संप्रेरक देऊन ती माझावर आणली पाहिजे आणि त्याचे कृत्रिम करून ती 100 दिवसात गर्भधारणा केली पाहिजे आणि नंतर गर्भ तपासणी केली तरच तर आपल्याला अपेक्षित वेळेमध्ये पुन्हाचा वेळ किंवा पुन्हा वेळ. बरोबर. आता जसं तुम्ही उल्लेख केलात की गर्भधारणा तपासणी, तर जर म्हशींमध्ये गर्भधारणा तपासणी आपल्याला करायची असेल तर ती कशा प्रकारे करू शकतो? आजकाल पशुवैद्यक क्षेत्र याच्यामध्ये बरेच प्रगती झालेली आहे आणि अल्ट्रासोनोग्राफी मशीन जशी माणसामध्ये अल्ट्रासोनोग्राफी मशीनचा वापर विविध रोगाचे निदान करण्यासाठी वापरला जाते. यासोबतच जनावरांमध्ये सुद्धा किंवा गाई म्हशीमध्ये सुद्धा
म्हशीमध्ये प्रामुख्यानं अल्ट्रासोनोग्राफीचा मशीनचा वापर करून आपण गाई गाभण आहे का नाही हे तपासू शकतो आणि हे कमीत कमी कालावधीमध्ये होते. साधारणपणे अल्ट्रासोनोग्राफी मशीनचा वापर केला तर आपण 30 ते 35 दिवसानंतर 100% गर्भनिदान करू शकतो. यामध्ये अरे वा. गर्भाशयाचं भ्रूण दिसतो, भ्रूणाची हालचाल दिसतात, भ्रूणाच्या हृदयाची स्पंदने दिसतात. यामध्ये आपण 100% कमी कालावधीमध्ये म्हशीचे गर्भ गाभण आहे का नाही हे निदान करू शकतो. परंतु ह्या मशीन सर्व ठिकाणीच अवेलेबल उपलब्ध नसतात. खेड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी गर्भधारणा ही साधारणपणे पशुवैद्यातर्फे गुदद्वारे तपासणी करून केली जाते. तज्ज्ञ पशुवैद्यकीय मार्फत साधारणपणे विल्यानंतर 2 महिन्यानंतर म्हैस गाभण आहे का नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बरोबर. समजा आपण जसं मी मागा उल्लेख केला की माझ्यावर आल्यानंतर कृत्रिम रेतन करून घेतो. कृत्रिम रेतन केल्यानंतर ऋतुचक्र साधारण 21 दिवस असतं. तर 21 दिवसानंतर पशुपालकाने पाहायला पाहिजे की पुन्हा आपली म्हैस माझ्यावर येते की नाही. नाही आली तर पुन्हा 42 दिवसानंतर पाहायचं आणि नंतर आपण 2 महिन्यानंतर ती चेक करून गेले. कारण ज्यावेळेस म्हैस गाभण नसेल त्यावेळेस आपण उपचार करून तिला पुन्हा माझ्यावर आणू शकतो आणि जेणेकरून प्रजनन जो कालावधी आहे तो योग्य राखण्याचा. बरोबर. पण सर यामध्ये मला विचारावंसं वाटतं की अंतिम टप्प्यातल्या ज्या गाभण म्हशी आहेत तर त्यांची आपण प्रामुख्याने काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो? जसं म्हैस गाभण आहे की नाही हे तपासली जाते. बरेच पशुपालक याच्यामध्ये काय करतात, कृत्रिम करून घेतात आणि ती 5-6 महिने ती गाभण आहे की नाही ही याची गर्भनिदान तपासणी करून घेत नाहीत. बराच पशुपालक असा एक गैरसमज आहे की समजा लवकर जर आपण म्हशीला गाभण केलं तर त्याचं दूध कमी मिळतं किंवा त्यावेळेला दूध कमी मिळलं जातं आणि आपल्याला जास्त फायदा होत नाही. पण हे अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. सर मग जाता जाता थोडक्यात तुम्ही आपल्या पशुपालकांना प्रजनन व्यवस्थापन, मशीनमधली प्रजनन व्यवस्थापन याबाबत काय संदेश देऊ शकाल? पशुपालकाने एक अत्यंत महत्त्वाचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जोपर्यंत म्हैस विणार नाही तोपर्यंत म्हशीचं दूध उत्पादन चालू होणार नाही. त्याच्यामुळे दूध मिळवायचं असेल तर म्हैस व्याली पाहिजे. आता एखादी चांगली दूध देणारी म्हैस आहे पण ती ठराविक अंतरात वित नसेल, साधारणपणे ती 2 वर्षात एकदा वित असेल तर त्यापासून होणारा फायदा अत्यंत कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जी चांगल्या प्रतीची म्हैस आहे ती योग्य वेळेत म्हणजे 13 किंवा 14 महिन्याच्या अंतराने व्याली पाहिजे. म्हणजे आपल्याला जास्तीची वेती मिळतील, जास्तीचे त्यापासून रेडकं मिळतील ज्याच्याकरून आपण जास्तीच्या आपल्या चांगल्या प्रतीच्या म्हशी तयार करू. सोबतच आपल्याला जे दूध उत्पादन आहे ते आपल्याला जास्तीच मिळेल. समजा प्रजनन क्षमता लांबली किंवा एखादी म्हैस, जसं मी पूर्वीपासून सांगतोय की म्हैस विल्यानंतर 45 दिवसानंतर माझ्यावर आली पाहिजे, 100 दिवसात ती गाभ गेली पाहिजे, 10 महिन्यानंतरचा गाभण कालावधी, असा 13 ते 14 महिन्याचा हा कालावधी अत्यंत काटेकोरपणे पाळला पाहिजे. हा समजा लांबला तर म्हैस ज्यावेळेस 7व्या नंतर दूध देणे कमी करते किंवा दूध देणे थांबवते, त्यानंतर आपल्याला अशा वान म्हशी हा पुन्हा सांभाळावा लागतात. तर या वान म्हशीमध्ये होणारा खाद्याचा खर्च, नियोजनाचा खर्च जास्त असतो. सरासरी आज जर आपण विचार केला तर पशुखाद्याची किंमत 25 ते 30 रुपये किलो आहे. चाऱ्याची किंमत ही साधारणपणे वाळलेला चारा जर विकत घ्यायचा मला तर 10 रुपये प्रति किलो आहे आणि जर म्हशीच्या खाद्याचा विचार केला तर 150 ते 200 रुपये आपल्याला नुसत्या फक्त खाद्यावर करावं लागतं. मग साधारणपणे 21 दिवसासाठी 2,500 ते 3,000 रुपये आपण खर्च करतो. तर आपल्याकडे एका म्हशीला समजा जर आपण प्रजनन क्षमता लांबली तर साधारणपणे 2,500 ते 3,000चा तोटा एका म्हशीचा होतो. नक्कीच. मंडळी, जर आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक टप्पा, प्रत्येक पायरी आपल्याला सर करावी लागते. आणि जर पशुपालकांनो तुम्हाला दुग्धोत्पादनामध्ये नफा हवा असेल तर पहिलीच पायरी म्हणजे मशीनमधील प्रजनन व्यवस्थापन असं म्हणणं वावगं नाही ठरणार. कारण का ह्या प्रत्येक गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. इंगवले सर, तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्त्वपूर्ण असं पशुपालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.
कडधान्य उत्पादनात वाढ आणि डाळ आयात धोरणामुळे डाळींच्या दरात निम्म्यानं घट. हॉलंडच्या पाठबळातून बारामती इथं पहिलं भाजीपाला गुणवत्ता केंद्र. आणि रब्बी पेरणी पूरक स्थितीमुळे रब्बीच्या पेरात वाढ. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. कडधान्य उत्पादन वाढ आणि परदेशातून डाळ आयातीला मिळालेली चालना यामुळे सर्व प्रकारच्या डाळींचे दर निम्म्यानं घटले आहेत. डाळींच्या घटत्या दराचा परिणाम प्रामुख्यानं नवीन हंगामाच्या तुरीवर झाला आहे. व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजारात तुरीची किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं खरेदी सुरू आहे. मूग, उडीद आणि चणा डाळींचे दर निम्म्यानं घटले आहेत. दिवाळीपूर्वी तूरडाळीचा दर 150 रुपये किलो होता. आता हा दर 80 रुपये किलो इतका झाला आहे. तसंच मुगाचे दर 100 रुपये होते, आता 70 ते 75 रुपये किलो इतके कमी झाले आहेत. हॉलंडच्या पाठबळातून देशातलं पहिलं भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात साकारलं आहे. हॉलंडच्या मदतीनं केरळ, पंजाब, जम्मू, कर्नाटक आणि राज्यात भाजीपाला गुणवत्ता केंद्र तयार केली जात आहेत. या केंद्रांमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोग, कीडमुक्त, जास्त उत्पादनक्षम अशी भाजीपाल्यांची रोपं मिळतील. केंद्राचे सहप्रकल्प प्रमुख YL जगदाळे यांनी ही माहिती दिली आहे. देशात यंदा रब्बी पेरणीसाठी पूरक स्थिती असल्यानं रब्बीचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामात 628 लाख हेक्टरवर पेरणी केली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 6% जास्त पेरा झाला आहे. कडधान्य पेरणी, गहू तसंच हरभरा पेरणीतही यंदा वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं जाणार आहे. बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या सोयाबीनसाठी हे अनुदान दिलं जाणार असून याकरता 25 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील. 25 क्विंटलच्या मर्यादेत हे अनुदान दिलं जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी ही माहिती दिली आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 19 जानेवारी 2017 रोजी प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल 2200 रुपये प्रति क्विंटल, किमान 1800 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी 2200, 1182. बाजरी 1401, 1401. भेंडी 3000, 2500. वांगी 1000, 700. कोबी 900, 200. द्राक्ष 1500, 500. संत्री 2625 आणि डाळिंब कमाल 7050 रुपये प्रति क्विंटल, किमान 200 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता पाहूयात हवामान वृत्त. शेतकरी बंधूंनो नमस्कार. प्रथम हवामानाचा आढावा घेऊयात. राज्यात गेल्या 24 तासात हवामान कोरडे होते. सर्वात कमी किमान तापमानाची नोंद अहमदनगर येथे 11.2 अंश सेल्सिअस एवढी झाली. यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात. राज्यात पुढील 5 दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी भुईमूग पेरणीकरता शेत तयार करावे. शेतात हेक्टरी 20 बैलगाड्या इतके चांगले कुजलेले शेणखत घालावे. भुईमूग पेरणीकरता साधारणतः उपट्या जातीसाठी 100 ते 120 किलो प्रति हेक्टरी, निमपसऱ्या जातीसाठी 80 ते 90 किलो प्रति हेक्टरी व पसऱ्या जातीसाठी 70 ते 80 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. आता विभागवार कृषी सल्ला पाहूयात. प्रथम कोकण विभाग. कोकण विभागातील शेतकरी बांधवांनी सध्याचे कोरडे हवामान लक्षात घेऊन पुनर्लागवड केलेल्या रब्बी भात शेतामध्ये पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. पालेभाज्या व फळभाज्या पिकांवर मावा
व पाने पोखरणाऱ्या अळी या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नियंत्रणासाठी 15 मिलीलिटर डायमेथोएट प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून फवारणी करावी. मध्य महाराष्ट्र विभाग. शेतकरी बंधूंनो, मध्य महाराष्ट्र विभागात गहू पीक वाढीच्या अवस्थेत असून सध्याचे कोरडे हवामान लक्षात घेऊन पिकास साधारणपणे दर 18 ते 21 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गहू पिकामध्ये मावा व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. उन्हाळी हंगामातील गवार लागवडीचे नियोजन असलेल्या शेतकरी बंधूंनी गवार पिकाची उन्हाळी हंगामातील लागवड सपाट वाफ्यावर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या 15 करावी. मराठवाडा विभाग. मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो, हळद पीक काढणीपूर्व अवस्थेत असून हळद पीक काढणीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करावी. तसेच काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हंगामी ऊस लागवडीचे नियोजन असणाऱ्या शेतकरी बांधवांनी किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास झाल्यानंतरच ऊसाची लागवड करावी. विदर्भ विभाग. विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो, तूर पीक हे दाणे भरणे ते काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्या नियंत्रणासाठी फुलकळी लागताना 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. पूर्व विभागातील शेतकरी बंधूंनी उन्हाळी भात रोपांची लावणी रोपे 30 ते 35 दिवसाची झाल्यानंतरच चिखलणी केलेल्या शेतात 15 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. धन्यवाद. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.